मंगेजी पाटील आजच्या दिवसातील शेवटची मॅच आला तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात। गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघ आधई चा हा क्रिकेटचा गजर सोहळा आनंदाचा। सौरभ उद्याचा लॉर्ड्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। सामना सुरू झालाय। खरं तर पहिलाच बॉल हवेमध्ये आणि विकेट घेण्यामध्ये सुयश मिळालंय। तर उद्या पहिला सामना असेल चिंचपाडा राकेश आणि त्यांना फाईट करेल लवेश मायरा गणेशपुरी। उद्या ठीक 9:30 वाजताची रिपोर्टिंग आहे। 9:15 वाजता आपण सामना सुरू करणार आहोत। त्यामध्ये चिंचपाडा आणि गणेशपुरी उद्या वेळेवर या। त्याच्यानंतर मोह आणि वाजे यांच्यामध्ये दुसरी मॅच, तिसरा वाकडे आणि उसाटणे यांच्यामध्ये तिसरा, चौथा भोपर आणि एक संघ आपला पेंडिंग आहे। येणारा संघ त्यांच्या विरुद्ध केलेले वेळेवर या। उद्या ठीक 9:30 वाजताची रिपोर्टिंग आहे। लक्षात घ्या चिंचपाडा आणि गणेशपुरी आणि 9:15 वाजता सामना सुरू होईल। जाऊया सौरभ पाटील दहिसर यांच्याकडे। पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवला। आता पहिलं यश प्राप्त केला आघाडीचा पहिला गोलंदाज टीम शिवशक्ती धाकटी जुईचा दीपेश गरदनं। न्यू बॅट्समन इन नाईट नंबर 3 ऋषभ गेला मैदानामध्ये। सुपर 8 मध्ये सकाळी 17 मध्ये पहिली टीम 11 स्टार सुखापूर चांगला क्रिकेट खेळला। ती टीम वाट बघतीये यातून जिंकेल त्याला फाईट करेल आणि खऱ्या अर्थानं मॅच महत्वाची आहे। अठाटटीची लढाई चालली आहे। फटका स्क्वेअर कटचा वॉट अ शॉट, बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला दन 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 करत आमच्या समालोचन कक्षाला दिली मानवंदना। ठोकला पूर्वार्धामधला दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार पहिला ऋषभ चा चौकार 4। षटकातील पुढचा बॉल फटका इथे चालला। फर्स्टला बॉल दुसऱ्या अटेनला पकडलाय झेल। चौकार नंतर दिलाय मात्र उत्तर गोलंदाज दीपेश गरदनं। टी फॉर टॅट जशास तसं मृत्यू उत्तर विकेटचं पतन। ओयूटी फलंदाज बाद लागणारा जरा आमचं पूर्ण बोलू म्हणते मित्रा, तुला देखील संधी देऊ, थोडा थांबा, काही नाहीये। 4 वरती लागला ना दुसरा धक्का। न्यू बॅट्समन इन नंबर 4 सोहम ठोंबरे मैदानामध्ये गेला बॅटिंग करण्यासाठी। 4थ्या क्रमांकावरती शिवशक्ती धाकटी जुई तेवढीच महत्वाची टीम आहे। त्यांची गोलंदाजी त्यांची बॅटिंग देखील दमदार आहे। दीपेश पहिला मॅचचा मॅच स्वतः असतो पहिलू क्रिकेटर या टीमचा ट्रम्प कार्ड आहे आणि तो आता बॉलिंग ट्रॅकवरती। षटकातील पुढचा बॉल बॅटचा आतला कडा विकेट कीपर जवळ बॉल आणि या बॉलवरती आला मात्र डॉट बॉल। 4 बॉल 4-2 विकेट। दमदार गोलंदाजी आघाडीचा गोलंदाज तुम्ही दीपेशला पाहता। पहिल्या षटकामध्ये मॅच सेकंड राऊंडची सेकंड शिवशक्ती धाकटी जुई टीमनं टॉस जिंकला। कॅप्टन सांगितलं आम्ही पहिले फिल्डिंग करू। बॅटिंगसाठी जय भाऊदेवी कुढावे टीम 2 हात करती आहे आणि त्यांचे 2 फलंदाज 4 वरती बाद झालेत। फुल टॉस यालोर फुल टॉस गॅप मध्ये चालला भोवळ्यासारखा गरंगडत लॉंग ऑन ला बीट करून सीमा पार ठोकलाय चौकार। धावपलकावरती तुम्ही धाबा पाहता 8 या आकड्यावरती 8 धावा धावपलकावरती। शेवटचा बॉल शिल्लक आहे। कुणाल आमच्या सोबत आहेत ऑफिशियल स्कोरर याच गावचा सुपुत्र। जबरदस्त उंच भरारी घेतली आहे। बॉल चालला आता लॉंग ऑन ला फिल्डर आहे तिकडे कुणाल आणि या बॉलवरती 2 धावा आणि 2 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं पहिलं। आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना नाणेपैकी हारल्यानंतर बॅटिंग करत असताना जय भाऊदेवी कुढावी टीमची स्कोरबोर्ड वरती रन संख्या 10 वरती 2 तुम्ही पाहता डीजा।
WTC चांगली क्लिअर रेस, चांगली क्वालिटी, हे पूर्ण श्रेय जात आहे ऑनर साहिल असतील, त्याच्यानंतर नन्या असेल, आमचा राहुल ओलवेकर आमच्या सोबत आहेत. ऑन साइडला मारायचा प्रयत्न जरूर, इथे घडलं काय, दीपेश गरतला स्टव हिट करता आले नाहीये, गोट्या कमी खेळला असावा आणि इथे सुरक्षित आहे. आणि खऱ्या अर्थानं राहुल आहेत, सीओ आहेत चांगला, आता टेक्निकल टीम चांगली सिस्टीम त्यांची तुम्ही पाहता. राहुलचं देखील कौतुक, आकाश आहेत आणि त्यानंतर राज आमच्या आहेत, तुमचा देखील आभार आहे. पूर्ण श्रण टिपले जातात, याचा आवाज तुम्ही ऐकला. शिरोळीचा मंगेश पाटील, हरिग्रामचा वैभवजी भोपी, गुणलेखाच्या भूमिकेत याच गावातील एक जबरदस्त ऑफिशियल स्कोरर उंच भरारी घेतात, आकाशात उन्हाळी गाडीसारखी तुम्ही भरारी घ्या. तुम्हाला देखील शुभेच्छा देऊ कुणाल दादा. त्यानंतर आमचे पंच सत्यवानजी काकडे सर, स्क्वेअरलेगचे पंच, मेन पंच जयराम भालेराव, खऱ्या अर्थानं मेहनत आहे आणि क्लोजली मॅच ते पाहतात. पंच ठटक्ष लक्ष, बॉल चालला ऑलनी कारपॅड मिड विकेटला, वेगाना फिल्डर आहे तोपर्यंत 2 धावा रामात पूर्ण केल्या जातात. आता दुसरं षटक चालू आहे. दुसरं षटक म्हटलं तर आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल, कारण की 4 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचा शेव आणि आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं. डीजे परू सकाळी होते, डीजे ऑपरेटरचं नाव आमच्यापर्यंत माहीत नाही आहे, त्यांचं देखील स्वागत करू. फ्रंट फुटला जाऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड उडवलाय समोरच्या दिशेनं, चालला हवेमधून सरळ कॅमेरा मॅनला आमच्या धडक देत असताना धे धडक षटकारचा ही नन्नावर एकनाथ माळी संगीत ऐकल्यानंतर खूप मनमोहक होता. फटका षटकार लगवला, पुन्हा एकदा बॅट शरण मध्ये मुस्तामिंग झाला, मन विकेटला पकडला, झेल संपला. बॅट्समनचा खेळ, धक्का लागला मैदानावरती. जय भावदेवी कुडावे संघाला. फलंदाज बाद. अंडी फोडावया अठरा वरती तिसरा धक्का लागला. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही सूरज गरतला पाहता. दुसऱ्या षटकामध्ये कॅप्टन त्याच्यावरती जबाबदार दिली आहे आणि शिवशक्ती धाकटी जुने सांगितलं टॉस जिंकला आम्ही फिल्डिंग करू आणि बॅटिंग जय भाऊदेवी कुडावे करते. 18 वरती 3 मोठे धक्के. न्यू बॅट्समन हितेश मैदानामध्ये गेला. हितेश टोमरे फटका चांगला, यॉर्करला इट्स अ बॉल ब्रह्मास्त्र, हेलिकॉप्टर लँड होईल सरळ लॉंग ऑनला पाठवलाय सजनी साजनकेकर, लॉंग ऑन सीमा पाठोकला षटकारचा. काय फटका होता, रिप्लायच्या माध्यमातून रिप्ले पाहू शकाल कशा रीतीनं रिलॅक्स बॉल, यॉर्कर ब्रह्मास्त्र, बॉल सुपर से ऊपर पण शॉट आणखीन ऊपर लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हे वैशिष्ट्य हे श्रेय जातं WTC ला, कारण की खऱ्या अर्थानं क्लिअरली क्वालिटी, 2 कॅमेरामॅन, चांगली स्पर्धा, खऱ्या अर्थानं एन्जॉय तुम्ही करता. आमच्या सर्वांचे तुम्हामांचे लाडके आमदार बाळराम पाटील ही ट्रॉफी गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघ आधई आयोजित आमदार चषक 2024 भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आज आधईच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला वेळ लावणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार या क्रीडा नगरीमध्ये आला. तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. यॉर्कर वरती षटकार आला आणि या बॉलवरती 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना 12च्या सरासरीनं 24 धावा स्कोरबोर्ड वरती. न्यू गोलंदाज आला नयन घरत. नयन घरत वरती हल्ला चालला, बॉल मिड विकेटला 1 केली पुढे. दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो कुठल्या स्टाईलचा, अँड्रमचा हा थ्रो. अँड्रम बॉक्स ट्राईपला असे थ्रो येत असतात दादा. खऱ्या अर्थानं बरेच आम्ही टीमचे क्षेत्ररक्षण असे थ्रो करत असतात, कारण की शोल्डरचा प्रॉब्लेम असतो आणि काही शोल्डरचा प्रॉब्लेम असल्यामुळे असे थ्रो अँड्रम बॉक्स. खऱ्या अर्थानं हे थ्रो जाणीव आहे. तुम्ही जरी टेनिस क्रिकेट ओरमचा खेळ असला तरी खऱ्या अर्थानं तुम्ही अँड्रम बॉक्स ट्राईपपासून केलेली क्रिकेट सुरुवात आज तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटनं वेळ लावला, तो खास करून ओरम टेनिस बॉल क्रिकेटनं हे थ्रो आहेत. काही हरकत नाही आहे, शोल्डरचा प्रॉब्लेम आहे. फुलटॉस बीट झालेत
विकेट किपर साथ दिली आहे खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकानं बॅकअप होता आणि रेफर घेतला DRX घेतला आणि खऱ्या अर्थानं लगेचच चेक केला जाईल. या आमची पंच कमिटी आपण लगेचच बघूयात नो आहे की नाही. नो बॉल आहे कमरेच्या वरती पूर्णपणे खऱ्या अर्थानं कमरेच्या पूर्णपणे वरती तुम्ही पाहू शकाल. मंतर इंटरप्राइजेसचे दीपक शेलके साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. फ्रीड बॉल उंच गेला, फिल्डर आला लॉंग लेगला, बॉल टर्न घेतला तोपर्यंत या बॉल वरती मिळाल्यात त्या 2-2 न स्कोर. पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता त्या धावा 29 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल फटका शॉर्ट टर्म फुल आठवण हिटमॅनची मिन विकेटचा क्षेत्ररक्षक पाहत राहिला बॉल वरती पाठवला मिन विकेटला होता स्लॉट मध्ये पाठवला इन टू डी प्लॉट. षटकारचा अर्थानं संगीत पाहिलं. आमदार चषक 2024 आपले लाडके तुम्हा आमचे बालराम पाटील यांचं हे गुणगुणणारं संगीत आणि आमदार चषक तुम्हा मी एन्जॉय करता. तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. फटका अजून एक चांगला बॉल चाला मिड विकेटला. पहिल्या टप्प्यावरती बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत या बॉलवरती आली सिंगल आणि सिंगलनं स्कोर. वेगानं भरारी घेत असताना तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता त्या धावफलकावरती 36 रन 36 धावा धावफलकावरती. या ओव्हरच्या अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता स्कोर होतोय आणि खऱ्या अर्थानं सोहम मैदानामध्ये. फटका चांगला फिल्डर आहेत आणि शरणानं बॉल स्पर्श झाला जरूर बॉडी लाईनच्या दिशेनं. फुटबॉल जर का शेवटला उडवला बॉल सीमा पार आला आणि एक चौकार. चाळीस वरती स्कोर. आता खऱ्या अर्थानं कुणाला स्कोर होतोय ही पार्टनरशिप आहे. सोहम आणि त्याच्या जोडीला हितेश जसा आला तसा स्कोर. एका बाजूनं सोहम देखील लढतो संघासाठी. षटकातील पुढचा फटका अप्रतिम बॅटला स्पर्श झाला आवाज आला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकला. आणखीन एक चौकार नंतर हा लांबलचक षटकारचा. जणू काय 3 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 46 या आकड्यावरती आणि कुणाल ज्या प्रकारे बॉल बॅटला स्पर्श झाला ना आवाज असा आला जणू काय आगीचा गोळा बाहेर निघाला की काय. लॉंग ऑर्मच्या डोक्यावरनं बॅटिंग दमदार आहे. हितेश सोहमची पार्टनरशिप झाली आहे या मैदानावरती. तुम्ही पाहता 4 चेंडू त्यानंतर 16 वरती हितेश खेळतोय. 7 बॉल 16 वरती खेळतोय सोहम. जता हितेश आला त्यानं षटकारनं सुरुवात केली त्याचप्रमाणे सोहम देखील सांगतोय शेर ऑफ जिंदा मी देखील मारू शकतो. आणि 3 ओव्हरचा खेळ संपला. 46 धावा धावफलकावरती. समोर धाकटी जुई संघ
यांची देखील बॅटिंग लाईन मजबूत आहे आणि हे माहिती आहे खऱ्या अर्थानं ते कुडावे टीमला. आणि या स्पर्धेचा हाय स्कोर देखील शिवशक्ती धाकटी जुईच्या बाजूने हे देखील विसरून जाणार नाही आहे. जय भाऊदेवी कुडावेला स्लोगरचं शेवटचं षटक. बॉल चांगला लॉंग ऑफला, फिल्डर आहे तोपर्यंत एकच धाव. त्यांना माहिती आहे कुडावे टीमला. तर मंथन एंटरप्राइजेसचे आमचे दीपकभाई शेके यांना मी विनंती करतो. बघा दिपेश काकडे आपल्याला आमंत्रित करतायत व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा बॉल यॉर्कर होता, खोदून काढला. स्वतः गोलंदाज बॉलवरती एकच धाव. हे स्लोगरचं हनामारीचं षटक याला म्हटलं जातं. या षटकामध्ये धावा यायला हव्यात आणि खऱ्या अर्थानं 3 षटकामध्ये धावा भरपूर झाल्यात त्या जय भाऊदेवी कुडावे टीमच्या. त्यांना माहिती आहे या स्पर्धेचा उच्चांक गाठलाय तो शिवशक्ती धाकटी जुई संघ मजबूत आहे. फटका चांगला उडवला, बॉल गॅप मधून चालला, बॉन्ड लाईनच्या दिशेनं लॉंग ऑन मिन विकेटला बीट करून आला. दमदार चौकार 4. त्या बंधूंना चौकारानं स्कोर पुढे जात असताना 52 स्कोर लागला. 50 इज कंप्लीट टीम. तुम्ही पाहताय जय भाऊदेवी कुडावे टीमची 52 स्कोर बोर्ड वरती. 3 बॉल 9 धावा खर्च केल्या. षटकातील पुढचा बॉल उडवला, बॉल चालला. आता मात्र रुकने का नाही शेर. ठोकला सरळ लॉगॉटच्या डोक्यावरनं गगनभेदी चुंबकीय फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारचा. सौरभ हे तो ट्रेलर आहे. पिक्चर यंदा रजनी जेव्हा तारीख अनाउन्समेंट होईल तेव्हा या मजा काय असते अदय नगरीमध्ये ती तुम्हाला दिसेल. नक्कीच दिसेल जरूर. पण इथे खऱ्या अर्थानं त्याची बॅट बोलतीये का आता मी थांबणार नाहीये. दुधाई तलवार मधून सरळ वारंवार होत आहे. ठोकला आणखीन एक चौकार. ऑन अ फायर नाव ते नाव मैदानावरती सोहम ठोंबरे ऑन अ फायर नाव ठोकला हा चौकार. आणि या चौकारानं खऱ्या अर्थानं धावपलकावरती धावा 62. 11 बॉल 31. बॅटिंग आवडली असेल जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. टाळ्या वाजवायला जीएसटी लागत नाहीये. मोदी साहेबांना जीएसटी ठेवली असती टाळ्या वाजल्या नसत्या. ऑन द कार्पेट बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतात. एक केली पूर्ण, थोडी मिसफेल झाली आहे. दुसरी देखील पूर्ण. आणि 2 धावेच्या बरोबरीनं पहिल्या पुढवाराचा खेळ संपला आणि धावपलकावरती धावा लागल्या त्या 64. आणि भागीदारी खास करून राहिली 50 धावेची. ती तुम्ही पाहिली. 17 बॉल 50 धावेची भागीदारी राहिली दोघांची पार्टनरशिप. ना ज्या पार्टनरशिपची गरज होती ती खऱ्या अर्थानं ती जय भाऊदेवी कुडावे टीमला. आणि धावपलकावरती धावा तुम्ही 64 पाहता. आणि येणाऱ्या आता उत्तरार्धामध्ये खऱ्या अर्थानं आता गरज आहे ती टीम शिवशक्ती धाकटी जुई टीमला 65. पण हे देखील विसरून चालणार नाहीये कुडावे टीमला. या स्पर्धेचा उच्चांक गाठला तो धाकटी जुई टीमनं. मॅच कशी होईल, कोण जाईल सुपर 8 मध्ये, कोण वाट पाहते. टीम 11 स्टार सुखापूर कुठल्या संघाची वाट पाहते या मैदानावरती, कुडावे की धाकटी जुई. आणि येणारा उत्तरार्ध आपण ऐकणार आहोत ते आमचं एक पनवेल असोसिएशनचे समालोचकाचे गटप्रमुख वैभवजी बोपी आम्हाला इथे खऱ्या अर्थानं बोलण्याची संधी दिली. 1 दिवसाची पूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून या ग्रामस्थांचं त्यांचं पूर्ण खेळाडूंचं खास करून सत्यवान काकडे यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतोय. आणि या स्पर्धेतून मी अलविदा घेतोय. थँक्यू सो मच. बोला जय श्री
एंटरप्राइजेसचे आमचे दीपक शेळके यांचे ते शुभागमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत. अदई गावासाठी खूप क्रिकेट त्यांनी खेळला. आता सपोर्ट करण्याची वेळ आली सपोर्ट सिस्टम म्हणून. रवी दादाने आज जागा सोडली नाही, त्यांचं दर्शन आम्हाला झालं नाही. आज VIP डाईज मध्ये अगदी स्टेडियम मधून टॉप व्ह्यू ते घेत आहेत खरं तर. आणि त्यासोबत हा आमचे जावई दत्ता शेळके यांना देखील आम्ही विनंती करू. आता या आपण मंचावर, आपलं स्वागत आहे. उद्या गरज आहे तुमची, उद्या वेळेवर या. खर तर स्कोरिंग साठी उद्या कुणाल यांना थोडी सुट्टी पाहिजे. हा डेफिनेटली. आता मॅचला आपण सुरुवात करूया. सौरभ थँक्यू सो मच. मंगेश पाटील अभिनंदन, तुमचं देखील खूप चांगले योगदान दोघांनी दिलंय आज. आणि जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. तुझं घड्याळ बंद आहे मालू ग मालू. आणि मैदानामध्ये आपण आता जाऊया. शेवटचा आणि अंतिम लढत. आणि अंतिम लढतीतील आज शेवटची इनिंग. सर्व काही वेल सेट. जाऊया मॅच मध्ये. 24 बॉल आणि 65चा आव्हान. हा पहिला बॉल केतन पाटीलचा. सूरज घरत मैदानामध्ये आलेत. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डिंग सजावली गेले कारण दोन्ही संघ एकमेकांचा खेळ जाणतात. त्यामुळे या मॅच मध्ये फाईट होणार आहे. प्रकाश काकडे यांचं इथे शुभागमन, त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. दीपेश गरजच्या जबाबदारी या मॅच मध्ये फार वाढणार आहेत. बघायचं आहे कशा पद्धतीनं खेळ राहील. हा फुलटास बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आणि कॅच इथे कॅरी केली जाईल. व्हॉट अ कॅच. एक मोठ्या खेळाडूच्या खेळीचा अंत. दीपेश गरज स्वस्तात परत आहेत. दिवस भरलया दिवस भरलया. आज कुडावे गावचे आमचे खास मित्र कॉमेंटेटर शेखर पाटील यांच्याकडून देखील टीमला शुभेच्छा. त्यासोबत आपण बघितला टीम धाकटी सुई आमचं संयम गरज यांचं देखील मोठं योगदान हे नेहमी राहतं. प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगले फटक्यांची गरज आहे. आमचे खास मित्र निशू घरात एक देखील सुंदर समालोचक आहेत, त्यांच्याकडून शुभेच्छा. मॅच इम्पॉर्टंट आहे, दोन्ही टीमला लढावं लागेल. इतक्या लवकर हार मानून जमणार नाही. मयूर पाटील आणि सूरज घरतच्या जबाबदाऱ्या. मागील मॅच मध्ये दीपेश घरत काय लढला, काय चालली बॅटिंग त्याच्या मैदानामध्ये, परंतु महत्वाच्या मॅच मध्ये खेळाडू धारात येथे पडलाय. ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ मध्ये चेंडू चाललाय. फिल्डर आहे तिथे. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही खेळाडू त्वरितच पदार्पण करत असताना संघ 2 धावांच्या मदतीने संघ पुढे चाललाय. टोटल बोर्डवर धावा तुम्ही बघू शकता 3. अगदी शांत आणि संयमी सुरुवात मैदानामध्ये. 65 धावा
अगदी जे आव्हान फार मोठं आहे आणि ते आव्हान चेस करत असताना चॅलेंज वाढलंय. दमदार गोलंदाजी परंतु हा बॉल वाईट. केतन पाटील कुडाबे संघ म्हटला तर त्यांची ताकदवान गोलंदाजी, धाकटेजुई म्हटलं तर त्यांचा अगदी त्यांची ताकदवान फलंदाजी. परंतु आतापर्यंत पहिला बॉल आपण बघितला परफेक्ट ब्लॉकरमध्ये बॉल रिलीज केला आणि तदनंतर समोरच्या दिशेने केलेला चेंडू एक रन इथे कंप्लीट होत असताना सिंगल डबलने कार्य करता येणार नाही. आव्हान मोठं आहे म्हणतात, स्वप्न मोठं पाहिलंय तर संघर्ष मोठं करण्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे, दमखम दाखवली पाहिजे. आव्हान किती मोठं असू द्या, या मॅच मध्ये 65 जरी करायचे असल्या तरी मॅच जिंकू अथवा हारू, परंतु आमच्या अस्तित्वाची लढाई मात्र आम्ही लढू आणि ती लढाई लढावी लागेल टीम डाकची जुईला. आणि या फलंदाजांना उत्तर द्यावं लागेल, प्रत्युत्तर द्यावं लागेल. जमाना असा आलाय की पूर्वी चालायचं, गांधीजींचं वाक्य होतं, एक गालावर मारली की पुढे करा, दुसरा गाल पुढे करा. परंतु आता ते चालत नाही. त्याने एक मारली तर आपण 2 मारण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आताचा युग आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, आणखी एक व्हाईट बॉल. इथे मानसिकता साफ एक केतन पाटीलची आतापर्यंत पाहिलेली लेंथ आणि लाईन फलंदाजीच्या झोन मध्ये द्यायचा नाही. जेवढा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून जेवढा दूर ठेवता येईल तेवढा ठेवायचा आणि फलंदाजाचे शॉट ब्लॉक करायचे, हीच मानसिकता आतापर्यंत केतन पाटीलची राहिली आहे. प्रहार केला, फटका चांगला आहे गॅप मधून, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, आलाय चौकार. धन्यवाद डीजे. पहिले षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फलक जाऊन थांबलाय टोटल 10 वर. केतन पाटीलची दमदार गोलंदाजी, 18 बॉल मध्ये अजून जवळपास रन पाहिजे 55. त्यामुळे आव्हान आणि या रन्स खूप चॅलेंजिंग आहेत. हे चॅलेंज ऍक्सेप्ट करावं लागेल. एक डबल, 2 सिंगल, 2 वाईड, 1 चौकार. अठरा चेंडू 55 धावांची अजून या मॅच मध्ये गरज आहे. एखादं षटक जर 15 ते 20 धावांचं 20 ते 22 धावांचा मिळालं तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. बघायचं 18 मध्ये 55 धावांची गरज असताना गोलंदाज सचिन सारे बॉलिंग ट्रॅकवर. इथे स्टोमरे लाऊडले अपील, सर्व 11 खेळाडू एकत्र येऊन अपील करतायत. थोडस खराब थ्रो आणि रनिंग बिटवीन द विकेट तेज तरार बघायला मिळाली. आता हे जोखीम पत्करले जातील. पंच सांगतात की लेग बाय च्या स्वरूपाने या 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 17 बॉल 53 ची गरज. विशाल पाटील मेंढेस यांचं आगमन. खरं तर बिझी शेड्यूल आहे, जॉब महत्वाचे आहेत. आज सुपुत्रा सोबत आलेत. 17 बॉल मध्ये 53 धावांची गरज आहे. दमखम दाखवावी लागेल, लढावं लागेल. अस्तित्व जेव्हा पडायला लागतं तेव्हा लढावा तुम्हाला लागतं आणि तो लढवा या बाणा या मॅच मध्ये तुम्हाला दाखवावा लागेल. प्रहार केला, वेगवान बॉल होता. आडव्या बॅटने फक्त जमिनी समांतर हा फटका, 1 सिंगल धावेसाठी. सोला 52. सोळा चेंडू 52 धावांची गरज विजयासाठी. हिती स्टोमरे आतापर्यंत तरी गोलंदाजी फार सुंदर राहिली आहे कुडाबायचे, परंतु असे फटके आले जमिनी समांतर. सिंगल डबल येत राहील. दबाव तंत्राखाली तुमचा संपूर्ण संघ येत राहील. जेवढे दबाव तुमच्यावर येत राहील तेवढे तुम्ही मॅच पासून हलवलो दूर व्हाल. त्यामुळे आताच या मॅच मध्ये तुम्हाला थोडा रंग भरावा लागेल. आता जर 1-2 फटके आले आणि त्यासोबत सिंगल डबल चालू राहिले तर शेवटपर्यंत सामना लढला जाऊ शकतो.
15 बॉल 51 पाहिजेत अजून या मॅच जिंकण्यासाठी दमदार गोलंदाजीची कामगिरी केली आहे सध्या कुडावेने आतापर्यंत. वेगवान बॉलला वेगवान उत्तर, ज्या फटक्याची नितांत गरज होती आणि फायनली तो फटका आलाय. दिस इज अ मॅक्झिमम हिट. षटकार 16व वर्ष चौदा बॉल 45 धावांची गरज आहे मॅच मध्ये. या षटकारानंतर पुन्हा एकदा वळून बघतोय धाकटे जुईल संघ. आतापर्यंत थोड्या धावांसाठी संघर्ष होता आणि हा संघर्ष सुरू राहील यात मात्र शंका नाहीये. परंतु बघायचं 14 मध्ये 45 होऊ शकतात. ही मॅच बनवावी लागेल फलंदाजांना खरं तर. आणखीन एक वन मोर टाइम. दिस इज अ साइन आणि दिस टाइम बिग शो बिग हिट. सलग 2 बॉल आणि 2 षटकार. परिस्थिती किती बिकट असू द्या, प्रयत्न केल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय हे संघर्षाचं मैदान असंच सोडायचं नसतं हे दाखवून देत असताना फलंदाज मैदानामध्ये मयूर पाटील इज ऑन अ फायर. आता माहिती झाली की मॅच आपल्या हातातून थोडी थोडी दूर चालली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आलेले 2 षटकार 13 बॉल आणि आता विजयासाठी 39 पाहिजेत. काय सामना आहे, काय लढत आहे. 13 बॉल 39 निर्णायक बॉल फेकला जाईल. आणखीन एक बॉल चला पाठीमागे. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू थांबणार नाही कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. येतोय चौकार. के दादाच्या नावात दम आहे रे. आमच्या सुशील के दादाच्या या नावात दम आहे रे. गोल्डन मॅन आशुभाई शेख यांचं नेहमी मोठे योगदान राहिले आणि राहील. 2 षटक समाप्त झाले. हे षटक फार मोठं लांब लचक आलंय. बोर्डवर धावा लागले 30. आता 12 मध्ये पाहिजेत अजून 35. जवळपास अर्धा प्रवास झालाय. आता यावेळेस सूरज घरातला साथ द्यावी लागेल मैदानामध्ये. निर्णायक षटक 12 चेंडू 35 धावांची गरज. सूरज घरात आतापर्यंत 1 चौकार त्यांनी लगावलाय. खेळाडूंच्या वर थोडस अग्रेसिव्ह पणाने दिसला, थोडस अँग्री यंग मॅन आणि तोच ताकद आणि तीच दहशत, अगदी तोच राग मैदानामध्ये दाखवायला लागेल. 11 बॉल 35 धावांची गरज. निर्णायक षटक आहे. जे काही करायचंय दोन्ही टीमला ते या षटकामध्ये करायचंय. कुडाबे संघाने आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी ज्या पद्धतीने मी उल्लेख केला तर हितेश की जवळपास 20 धावांच्या आसपास आणि ते मागचं षटक जवळपास 20 धावांचं राहिलं. त्यामुळे पुन्हा एकदा परतीचे दरवाजे उघडलेत. परंतु अशीच गोलंदाजी होत राहिली तर मॅच मात्र धाकटे जुई संघाच्या बाजूने येणार नाही. मागील 2 चेंडू बरेच काही सांगून गेले, चॅलेंज करून गेले फलंदाजांना देखील. 10 मध्ये पाहिजे 34 धावा. कालच मी चिंचपाड्याला बघितलं होतं. 12 बॉल मध्ये 39 अगदी माझ्या नजरेसमोर बनल्या. क्रिकेटच्या इतिहासामध्ये बरेच रेकॉर्ड तुम्ही बघता. यंदाच्या सीझन मध्ये 4 ओव्हर मध्ये 89 धावा चेस होताना मी बघितलेत. त्यामुळे हे चॅलेंज ऍक्सेप्ट करावं लागेल. 10 मध्ये पाहिजे 34. काय घडेल मॅच एक्झॅक्टली हे 4 चेंडू ठरवतील. समोरच्या दिशेनं व्हॉट अ शॉट. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. मयूर पाटील इन ऍक्शन मध्ये. धावसंख्या फलक जाऊन थांबला आता 37 वर. 9 बॉल 28 धावांची गरज. फाईट कशी असायला हवे, शेवटचा सामना सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष कसा असायला हवा, बॅटल कसा असायला हवा
याचं ज्वलंत उदाहरण. आता थोडस अवे फ्रॉम द बॉडी, लेन थोडी पुढे ठेवली, जेवढा स्पीड जनरेट करता येईल तेवढा केला आणि पंच सांगतात की लेग बाय. या क्षणाला धावा कशा आल्या याच्यापेक्षा धावा येण्याला महत्व आहे. 8 मध्ये 27 धावांची गरज आहे. दमदार लढत आहे मैदानामध्ये. दोन्ही संघ आणि त्यांचे पाठीराखे या मॅचला आशा लावून बसलेत. आशा अपेक्षा आहेत म्हणून तर क्रिकेट आहे, म्हणून तर क्रिकेटमध्ये संघर्ष आहे. 8 मध्ये 27 ची गरज. हा फुलटॉस बॉल चूक करत असताना सूरज करत या संधी तुम्हाला वारंवार मिळणार नाही. खूप लेट शॉट सिलेक्शन केले आणि इथे एक सिंगल येत असताना आता 7 बॉल 26 धाब्यांची गरज. हा बॉल निर्णायक आहे. या बॉलवर खरं तर मी म्हणेन दोन्ही संघाचा नशीब टांगलाय. स्पेशली फलंदाजी करणाऱ्या अगदी शिवशक्ती धाकटी शक्तिमय कामगिरी या अंतिम बॉलवर करावी लागेल. 7 मध्ये 26. प्रहार केला बॉल हवेमध्ये. उंची तर फार आहे, लांबी कमी राहिली परंतु फिल्डिंग झाली आहे खराब आणि पंच सांगतील मिळतील 4 धाबा चौकार. बावीस धाबांची विजयासाठी गरज. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. सर्व नियम आम्ही टॉस दरम्यान तुम्हाला सांगितलेत. वर तारेला जर इलेक्ट्रिक वायरला जर बॉल लागला, कदाचित चुकून लागतो, परंतु लागला तर जो डिसिजन असेल तो तुम्हाला मिळेल. खरं तर स्पेशली या एंडनं लागला तर याच एंडनं लागतो जिथून आता फलंदाजी सुरू होणार आहे. बघायचंय काय घडेल मैदानामध्ये. सहा मध्ये पाहिजेत अजून 22 धाबा. काय घडेल. येणारे 6 चेंडू दोन्ही संघाचं अस्तित्व ठरवून जातील. वेलकम ऑल व्ह्यूअर्स. 6-22. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. लेग स्लिप मध्ये टिपला जाईल हा चेंडू. रन कंप्लीट केली जाईल. एक सिंगल. 5 मध्ये पाहिजेत आता 21. एकमेव अशी किरण मयूर पाटील ज्यांना आतापर्यंत या मॅचला बनवली आहे. 5 बॉल 21 धावांची गरज. आता मेसेज पोहोचलाय मैदानामध्ये मयूर पाटील कडे की 5चे 5 चेंडू तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करा. हा बॉल समोरच्या दिशेने केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. 1 रन झाले असते परंतु आता मयूरला पाहिजे स्ट्राईक. 4 चेंडू आणि 21 धावाची गरज. कुणाल मते पहिले 2 चेंडू फेकून या मॅचचं भविष्य त्यांनी समोर आणलंय परंतु 4 मध्ये 21 बनू शकतात. क्लीन बॉल. फलंदाज बाद. आता सामना समोर आलाय. मॅच संपूर्ण आता कुडावे संघाच्या बाजूने झुकत असताना कारण 3 बॉल रन पाहिजेत आता 21. तीन चेंडूंना 21 रन पाहिजेत. जरी 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तरी आमिष घरत मैदानामध्ये आले तरी मॅच जिंकता येणार नाही. 3 टीम धाकटीच होईल परंतु एखादा खराब बॉल जर आला तरच ही मॅच. परंतु जर तर क्रिकेटमध्ये स्थानच नाही या गोष्टीला. तुम्ही जे कराल ते तुम्हाला मिळतं. तुमचं यश सांगून जातो तुमची मेहनत किती आहे. हा फटका जरूर सजवलाय परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आता केला जातील फॉर्मॅलिटीज कंप्लीट.
2 मध्ये 21 पाहिजेत. फॉर्मॅलिटी राहिले तर ते आम्ही कंप्लीट करतो. एकात 2 खराब बॉल त्यावर प्रहार आले तरच मॅच पडतो. आता असं काही होणार नाही, कारण गोलंदाज देखील कुणाल मते देत और स्पेशलिस्ट अनेक टुर्नामेंट मध्ये बघा आता स्लॉट मध्ये देत आहेत. उशिरा आलेला पाऊस, उशिरा आलेलं शहाणपण, या गोष्टी काहीच कामाच्या नसतात. हा षटकार जरूर आलाय. खर तर परीक्षा होऊन गेल्यानंतर केलेला अभ्यास काहीच कामाचा नसतो. क्रिकेटमध्ये आता हे षटकार फक्त एंटरटेनमेंट म्हणून पाहिले जात आहेत. आणि गोलंदाज सज्ज होते. लास्ट बॉल आणि हे सामना इथे जिंकलाय टीम जय भावदेवी कुडावे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम शिवशक्ती धाकटी जुई. खर तर 80 क्षणाला मोक्याच्या मॅच मध्ये इथे गोलंदाजांनी मार खाला. त्यामुळे चला दोन्ही संघ हस्तोलनं करा. चांगली मैत्रीपूर्ण लढत झाली आणि देत आहोत आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्यानं 12 बॉल मध्ये 33 केला असा सोहम ठोंबरे ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सोहम पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या. लवकर थोडं रन करा सोहम.